विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे एकूण 3 प्रकार पडतात. मग ते 3 प्रकार कोणकोणते आहेत आणि यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. तर वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, याला काय म्हणतात तर जागृत ज्वालामुखी असे म्हणतात. मग हे जे जागृत ज्वालामुखी आहे त्याचे उदाहरण कुठं आहे, ते कुठं पाहायला मिळतो तर जपानचा फुजियामा या ठिकाणी, त्याचबरोबर भूमध्य सागरातील स्ट्राम्बोली या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, काही काळासाठी शांत असतो तर काही काळानंतर पुन्हा त्यातून उद्रेक व्हायला चालू होतो, त्याला म्हणतात सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी. आणि याची उदाहरणं इटलीतील व्हेसियस, त्याचबरोबर अलास्कातील काटमाई आणि भारतातील बॅरेनबेट या ठिकाणी आपल्याला याची उदाहरणं पाहायला मिळतात. आणि तिसरा प्रकार आहे ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही आणि पुन्हाही नंतर होण्याचे चान्सेस कमी आहेत किंवा ते नंतरही पुन्हा त्यातून उद्रेक होणार नाही, तर त्याला काय म्हणायचं तर मृत ज्वालामुखी असं म्हणायचं. तर टांझानिया येथील किलीमांजरो या ठिकाणी हे तुम्हाला पाहायला मिळेल.